हाय नमस्कार, मी आबोली. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण एकदम सोपा, एकदम कमी साहित्य वापरून पण 100% रिझल्ट देणारा असा हा घरगुती उपाय पाहणार आहोत. या उपायाने आपल्या चेहऱ्यावरील काळेपणा जो आहे तो दूर होणार आहे. तसेच सुरकुत्या पडलेल्या असणार आहेत त्या देखील दूर होणार आहेत व जे पिंपल्सचे काळे डाग असणार आहेत ते देखील या उपायाने कमी होणार आहेत. तर हा नक्की उपाय करून पहा. तर या उपायासाठी आपल्याला पहिली जी गोष्ट लागणार आहे ती म्हणजे ॲलोवेरा जेल म्हणजेच कोरफडीचा गर. ही तुम्ही कोणत्याही कंपनीची घेऊ शकता किंवा घरी जरी ॲलोवेराचं रोप असेल तर त्याचाही गर काढून तुम्ही घेऊ शकता. तर ॲलोवेरा जेलमुळे काय होणार आहे, आपली त्वचा मऊ मुलायम होणार आहे आणि एक चमक आपल्या चेहऱ्यावर ॲलोवेरा जेलमुळे येणार आहे. तसेच आपल्या चेहऱ्यावर जे पिंपल्सचे मुरमांचे जे डाग आहेत ते देखील कमी होण्यास मदत होणार आहे. तर आपल्याला 1 चमचा ॲलोवेरा जेल घ्यायचा आहे. तसेच दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे हळद. तर हळदीचे इतके फायदे आहेत ते तर तुम्हाला माहीतच असेल. तर हळदीमुळे काय होणार आहे, आपल्या चेहऱ्यावरील जे काळेपणा टॅनिंग असणार आहे ते कमी होणार आहे. तसेच आपल्या चेहऱ्यावर ज्या सुरकुत्या दिसणार आहेत ते देखील या हळदीमुळे कमी होण्यास मदत होणार आहे. तर आपल्याला थोडीशी हळद लागणार आहे. हळद आणि ॲलोवेरा जेल हे चांगलं मिक्स करायचं आहे. एकजीव करून घ्यायचा आहे हळद आणि ॲलोवेरा जेल. तर हे तयार झालेलं जे मिश्रण आहे ते आपल्याला अशा पद्धतीने आपल्या चेहऱ्यावरती लावून घ्यायचं आहे. हे चेहऱ्यावरती व्यवस्थित लावल्यानंतर तुम्हाला 2 ते 3 मिनिटं मसाज करायचा आहे. हे अशा प्रकारे व्यवस्थित चेहऱ्यावरती लावून घ्या. एकदम सोपा, घरगुती व एकदम कमी साहित्यात पण 100% रिझल्ट देणारा असा हा घरगुती उपाय आहे. नक्की ट्राय करून बघा. तर अशा पद्धतीने हे व्यवस्थित चेहऱ्याला लावून घ्या. त्याच्यानंतर 10 मिनिटे हे असंच सुकण्यासाठी ठेवून द्या. तर 10 मिनिटं झालेले आहेत. तुम्ही बघू शकता आपण जे ॲलोवेराचं आणि हळदीचं जे मिश्रण लावलेलं होतं ते पूर्णपणे सुकलेलं आहे. तर आता हे मिश्रण आपल्याला एका ओल्या कापडाने स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. स्वच्छ पुसून घ्या. हा उपाय तुम्ही आठवड्यातून 1 ते 2 वेळा नक्की ट्राय करून पहा. 1-2 वापरातच तुम्हाला याचा फरक जाणवेल. तरी असं स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. आणि असेच घरगुती उपाय पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. ट्राय करून पहा हा उपाय आणि याचा काय रिझल्ट येईल ते मला कमेंटमध्ये नक्की मेसेज करा. थँक्यू.